करा सर. हा, माझे नाव बाळासाहेब बाबुराव जाधव, कडू सरपंच. गावाची लोकसंख्या सर? गावाची लोकसंख्या आता आहे सध्या 10,500. गावामध्ये अंगणवाडी आहे का? अंगणवाड्या भरपेट आहे, 4-5 आहेत. किती मुलं येतात प्रत्येक अंगणवाडीत? प्रत्येक अंगणवाडीत आता कमीत कमी 35 मुलं असतील. प्राथमिक शाळा आहेत का? प्राथमिक शाळा आहेत 12. किती मुलं येतात सर? प्राथमिक शाळेत आता गावाच्या आमच्या वाडीत जवळजवळ 50 मुलं असतात. प्रत्येकी शाळेमध्ये किती शिक्षक आहेत? प्रत्येक शाळेच्या आता वाडीत वाड्याला प्रत्येक शाळेत 2-2 शिक्षक आहे. मोठ्या शाळा आहेत 7वी पर्यंत, तिथं 7-7 आहेत, 8-8 आहेत. माध्यमिक शाळा आहेत? माध्यमिक शाळा 2 आहेत. आणि किती मुलं येतात माध्यमिक शाळेत? माध्यमिक शाळेत तसं अंदाज मला नाही सांगता ना. तिथे 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? 7वी नंतर कॉलेजला जातात, इथं हायस्कूल शाळेत जातात 8वी पासून. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? अपंग व्यक्तीसाठी शाळा नाही इथं. गावामध्ये कुठे कॉलेज आहे? कॉलेज नाही गावामध्ये, कॉलेज आहे पण अपंग मुलांसाठी नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? आहे. आशाताई आहेत गावात? हा, आशाताई आहेत? आहेत. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान जे मातांचं मृत्यूचं प्रमाण ते किती टक्के आहे गावात? ते विचारा पाहिजे डॉक्टरला मला. सर्वसाधारण आजार कोणते? आजार हे सर्दी, खोकला, ताप, थंडी, ताप. अपंग व्यक्ती किती आहेत गावात? अपंग व्यक्ती बघा पाहिजे विचारून ते डॉक्टरला. डॉक्टरकडे लिस्ट असते ना. आमच्या वाडीत मध्ये आता एकच आहे अपंग. कोणतं अपंगत्व आहे त्या व्यक्तीला? ते आपल्या माझी मुलगी आहे, ती संपूर्ण 70% हात पायानी चालते, पण ते हे नाही आणि स्पष्ट बोलता येत नाही. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? लहान मुलांचं हॉस्पिटल नाही. ऍम्ब्युलन्स आहे? ऍम्ब्युलन्स नाही कडूस मध्ये. HIV चं प्रमाण काय आहे? HIV चे प्रमाण आहे थोडे प्रमाणात. किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक त्याच्याशी निगडीत आहेत? शेती करणारे संपूर्णच आहेत कडूस मध्ये. कोणती धान्य पिकवतात? बाजरी, गहू, हरभरा, कांदे, बटाटे. पर कुटुंब किती एकर शेती असेल? प्रत्येक कुटुंबाची किती एकर शेती असेल? प्रत्येक कुटुंबाला शेती नाही, तसे मूळ मजुरीच बाकीची करतात. प्रत्येक थोडी कुटुंब आहे त्यांच्या शेती आहे फक्त. त्या शेतकऱ्यांचं पर एकर इन्कम, वार्षिक इन्कम किती असेल? आता त्यांचे विचार करायला पाहिजे मला, विचारायला पाहिजे त्यांना ना. अंदाजे अंदाजे कायांना 2 एकर आहे, कायांना 5 एकर आहे, कायांना 25 एकर आहे. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? रोजगार 200 रुपये. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? मोटरीतून. गावामध्ये कधी शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे का? आत्महत्या नाही केली अजून कडूस मध्ये एकाने पण. गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत? दारिद्र्य खाली 450. गावामध्ये नरेगा आहे का? गावामध्ये नरेगा आहे का? नरेगा म्हणजे? अच्छा, सरकारकडून वार्षिक 100 दिवसाचा रोजगार असतो आणि ती स्कीम आहे का तुमच्या गावात? नाही, स्कीम नाही. अच्छा, स्थलांतर होतं का शेतीसाठी? कामासाठी स्थलांतर होतं, इथून बाहेर गावाला जायला लागतं. बरं, तात्पुरतं स्थलांतर असतं की काय? तात्पुरतं कायमचं नाही. पिण्याचं पाणी उपलब्ध होतं का गावात? हा, पिण्याचं पाणी उपलब्ध आहे. पाणी लांबून आणावं लागतं की पाणी म्हणजे गावातच उपलब्ध होतं? हा, गावातच आहे. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का? नैसर्गिक नाही. पाणी म्हणजे कसं आहे, पाण्याची विहिरी खणलेली आहे गावात, आम्ही ग्रामपंचायतीने त्याच्यातून पाणी पुरवठा केलेला आहे. स्वच्छ पाणी मिळतं? हा, स्वच्छ पाणी. गावामध्ये किती लोकांकडे संडास आहेत? कसलं? गावामध्ये किती लोकांच्या घरात संडास आहेत? संडास फक्त आमच्या गावामध्ये, तसं आमच्या गावात 75% संडास आहेत प्रत्येक. आणि किती टक्के लोक त्याचा वापर करतात? संपूर्ण गाव 25% लोकांना अजून संडास नाही. ती आता 5-6 महिन्यात बांधून घेणार आहे ती, पण 100% गाव हे होणार आहे.
महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हा, मिळते. कामाच्या बाबतीत झालं तर स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन मिळतं का? हा, समानच वेतन असतं. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, मिळते. आणि 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? त्यांची समस्या काय, रोजगारावर असतात. ते काय, किती टक्के लोक दारूच्या व्यसनाधीन आहेत? दारूची व्यसन जवळजवळ 30-40% असते. आणि प्रत्येकी दिवसाला किती खर्च येत असेल? दिवसाला खर्च तरी अंदाजे आता 200 रुपये कमवले त्याच्यातून 50-50 रुपये घालतो. तंबाखू किती टक्के लोक खातात? तंबाखू 50%. आणि तंबाखूसाठी प्रत्येक व्यक्तीला किती खर्च येत असेल? ते आता सांगता येत नाही प्रत्येकाला. अच्छा, गावामध्ये दारू आणि तंबाखू बायकांचं हे व्यसन आहे का? नाही, बायकांचं नाही. गावामध्ये बँक आहेत का? बँक आहेत. किती आहेत? पीडीसी बँक आहे, राजगुरुनगर सहकारी बँक आहे, महाराष्ट्र बँक आहे आणि पतसंस्था आहे 2. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? आहेत. पूर्वी बचत करतात का? हा. कुठे करतात? ते आता ते महिला बचत गटालाच विचारा पाहिजे. गावात महिला बचत गट हे 2. पुरुष विचारते सर मी. पुरुष जास्त तयार केलं ते शेतकरी. महिला बचत करतात? हा, महिला. कुठे करतात? त्यांचे खाते असतात त्यांचे पतसंस्थेत. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हा, रस्ता आहे आता चांगला. गावामध्ये चांगले रस्ते आहेत? गावामध्ये चांगले रस्ते आहेत? कसले? गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा, गावामध्ये आता मी चांगले रस्ते केलेले आता सीमित काँग्रेसच्या आमदार फंडातून घेतलेले. गावात लाईट आहे? लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग आहे? लोड शेडिंग गुरुवारी, शनिवारी आणि मंगळवारी 11 वाजेपर्यंत आहे निम्म्या गावात. 11 वाजे सकाळी, रात्री 11 ते सकाळी 11. मग तिथून संध्याकाळी 5 वाजता येणार. आणि बाकीच्या ठिकाणी निम्म्या गावात ती बंद करणार, ती चालू करणार. किती घरांमध्ये मोबाईल आहे? मोबाईल प्रत्येक घरात आहे. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? जवळजवळ 70-80% वाचतात. किती लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? कम्प्युटर तरी 50% असं. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतच्या लोकांना फायदा आता कसं आहे, ग्रामपंचायत कुठली स्कीम आली ना, मी लगेच लोकांना सांगतो. कारण का आता मी सरपंच आहे कडूचे. ते 17 सदस्य असतात आमचे. प्रत्येक वार्डातून 2-2, 3-3 सदस्य निवडून आलेले. लोकसंख्या त्याची 12 वाडे आहेत कडूला. लोकसंख्या आता झाली 16,000 पर्यंत गेलेली. पण आता 2001 पासून ते हे केलेले ना लोकसंख्येचे मूल्य, पण त्या टायमापर्यंत 10,500 होते. अच्छा सर, एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचंय तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवे? सरपंचाच्या अंगी असे गुण असायला पाहिजे की त्यांनी वेळच्या वेळची लोकांना देखरेख करून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की तुम्ही असं असं काम करा, संडास बांधा, तुम्हाला असा असा फायदा होतोय, त्याच्यातून तुम्हाला कुठली स्कीम आली तर मी तुम्हाला सांगू शकतो. आणि वेळच्या वेळी स्वच्छतेचे देखरेख पाहायला पाहिजे गावातून, प्रत्येक वाड्या वस्त्याहून. तिथं पाणी येतं का नाही त्यांना, पाणी पोहोचतं का नाही त्यांना. आणि दुसरी म्हणजे दारूबंदी आमच्या गावात झालेली. लोक कसे बाहेर गावाला जाऊन पिऊन येतात. गावात दारूबंदी झालेली सगळी.